सीझन 1 या स्पर्धेतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये गोपाळकृष्ण मालगुण विरुद्ध अंश 11 नांदिवडे। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून गणराजाचं नाव घेऊन या स्पर्धेला सुरुवात केली जाते। ओव्हर द विकेटने या षटकातील पहिला चेंडू, या स्पर्धेतील पहिला सामना फ्लिप केला ऑन साइडला, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय। या संपूर्ण स्पर्धेची पहिली धाव येते फलंदाज प्रणवच्या बॅट मधून। प्रज्ञेश ओव्हर द विकेटने यावेळेस गोलंदाजी करतोय। पॉवर प्लेचं पहिलं षटक हातात असताना पहिल्या चेंडूवर एक धाव ज्यांनी खर्च केली तोच आता मात्र स्ट्राईक एंडला तेजस हळदणकर, मोठा फटका खेळायचा, क्रॉस बॅटने समोरच्या दिशेने प्रहार केला जातोय। तेजसच्या बॅट मधून या स्पर्धेतील पहिला जय भंडारी षटकार तेजस हळदणकर यावेळी स्ट्राईक एंडला पोहोचला आणि तदनंतर पहिल्या चेंडूवर त्याच्या बॅट मधून घणाघाती प्रहार 6 धावांसाठी येतोय। या स्पर्धेतील पहिला षटकार ज्यावेळी तेजस हळदणकर स्ट्राईक एंडला आला त्याच्या मनामध्ये अट्टहास धरला होता की जय भंडारी चषक 2024 सीझन 1 मधील पहिला षटकार माझ्याच बॅटमधून येणार आणि तोच प्रयत्न करत असताना समोरच्या दिशेने त्याच्या बॅटमधून एक चांगला देखणा फटका बघायला भेटलाय। आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रज्ञेश ऑन मार्क गोलंदाजी एंडकडून सज्ज होतोय, पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून काढलाय, शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षक पोहोचलाय, धोक्याची घंटा यावेळी जरूर वाजली होती, जवळपास चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असता क्षेत्ररक्षकाने तर कदाचित नॉन स्ट्राईक एंडला तेजस हळदणकर यावेळेस रनआउट स्वरूपात माघारी देखील परतताना दिसला असता। मात्र मैदानाच्या आतमध्ये एक षटकार लगावल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट त्याच्या बॅटमधून बघायला भेटतंय। एक षटकार तर आलाय, पॉवर प्लेचं पहिलं षटक तेजस हळदणकर त्याच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार बघायला भेटला आणि त्यानंतर आता मात्र स्ट्राईक एंडला प्रणय खेळताना दिसेल। तो ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा प्रज्ञेश दाखल होतोय, पुन्हा एकदा उडवायचं होतं समोरच्या दिशेने। तेजस हळदणकरने जी कामगिरी केली होती त्या स्टाईलने समोरच्या दिशेने प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, मात्र येतोय पहिला डॉट बॉल प्रज्ञेशच्या गोलंदाजी एंडकडून। पॉवर प्लेचं पहिले षटक यावेळी मोठी धावसंख्या त्या षटकामध्ये उभा राहायची आहे। गोलंदाजी एंडकडून गोलंदाजी करत असताना प्रज्ञेश याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय जरूर, मात्र हा देखील चांगला गोलंदाज आता मात्र लाभला गेलाय। तर यावेळेस पुन्हा एकदा सलगचा दुसरा डॉट बॉल फेकला गेला प्रणय याच्या विरोधात। सिंगल डबलने यावेळेस काम चालवणं गरजेचं होतं, एक षटकार तर या सामन्यामध्ये या षटकामध्ये जरूर आलाय आणि आता मात्र हे षटक मोठं करायचं तर सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं। त्या ठिकाणी प्रणयचा विचार करायला गेलं तर एखादा मोठा हिट यावेळेस मोठा पॉवर प्ले षटक ठरू शकतं, त्याच्यासाठी त्याच्या माध्यमातून कामगिरी करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र लगातारचे 2 चेंडू यावेळेस डॉट आलेत। तर दुसऱ्या बाजूला प्रज्ञेश आता मात्र कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये। पॉवर प्लेचा पहिला षटक गोपाळकृष्ण मालगुण संघाकडून आता मात्र उडवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला आणि त्याच्या हातामध्ये स्थिरावतो झेल पकडला गेलाय आणि यावेळेस पहिल्या विकेटचं पतन केलं जाते प्रणय याच्या माध्यमातून। एक देखना शॉट होता, कव्हर रिजनमधून फटका साजवायचा होता, मात्र त्यावेळेस हाय कॉर्डिनेशन थोडीशी ताकद त्यावेळेस कमी पडते आणि पहिल्या विकेटचं पतन केलं जातंय अंश वॉरियर्स संघाकडून। प्रणय माघारी परततोय, 4 चेंडूंमध्ये 1 धाव त्याच्या बॅटमधून निघाली, तो आता मात्र दगावचा आसरा घेताना दिसेल। षटक समाप्तीचा इशारा येतोय, धावसंख्या झाली आहे 80-11 नांदेड संघाची, 1 गडी बाद 8 धावा।
जीत तर गोलंदाजी एंडकडून दाखल झाला निनाद सुर्वे. पॉवर प्लेचा षटक, पहिला षटक प्रदेश गोलंदाजी करत असताना एक मोठी हिट जरूर त्या गोलंदाजी एंडकडून आली आहे तेजसच्या बॅटमधून. मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर प्रणयसारखा मोठा फलंदाज देखील त्या षटकामध्ये माघारी परतताना दिसला आहे. आणि तदनंतर आता मात्र दुसरं पॉवर प्ले षटक घेऊन निनाद सुर्वे ऑन मार्क गोलंदाजी एंडकडून दाखल होईल. मालगुण गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आता मात्र या जय भंडारी चषकामध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्या संघासाठी हाताळताना दिसेल. अराउंड विकेटने स्ट्राईक खेळला तेजस हळदणकर खेळताना दिसतोय. मोठा फटका क्रॉस बेटेड ऑन साईडला धमाका केला जातोय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, वन बाउन्स चौकार. नक्कीच आता मात्र निनाद याला अनसेट करण्याचा प्रयत्न केला जातोय तेजस याच्या माध्यमातून, कारण त्याला देखील माहिती आहे निनाद जर अंतिम क्षणापर्यंत चांगली कामगिरी केलं तर एकाकी आपल्या संघाला अंतिम दिवसांमध्ये खेळताना दिसेल. मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर तेजस हळदणकर काय फलंदाजी करतोय. याच पंचक्रोशीतील हा खेळाडू साईवास कचरे संघाला बिलॉंग करणारा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने कामगिरी करताना दिसतोय. 80-11 नांदिवडे संघाचा आयकॉन म्हणून ज्याला नावरूपास आणण्याचं काम केलं जातं आहे तर तोच तेजस आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एक षटकार एक चौकार लागवला गेला त्याच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं दुसरं षटक आता मात्र या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारायची तर निनाद पुन्हा एकदा ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून वन बाउन्स चेंडूला गॅदर केलं जातं आहे मिड ऑफ रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय तर येतोय डॉट बॉल. नक्कीच मागच्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर पुन्हा एकदा निनाद तेजससाठी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आला नंतर कार्पेटने अनिकेत राजवाडकर चेंडूपर्यंत पोहोचताय. थोडीशी चूक यावेळेस महागडी ठरेल का, कारण चेंडूला गॅदर केलं असतं नॉन स्ट्राईक एंडकडे फेकी केली असती तर पुन्हा एकदा रनआउटची संधी प्राप्त झाली होती. हाफ चान्सेस यावेळेस फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावे लागतील, कारण तेजस हळदणकर सारखा मोठा फलंदाज यावेळेस मैदानाच्या बाहेर जाताना दिसला तर कमीत कमी धावसंख्या होताना दिसेल. मात्र अंतिम षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज जर स्थिरावला तर मोठी धावसंख्या जरूर त्याच्या बॅटमधून उभारली जाईल. तर दुसऱ्या बाजूला पॉवर प्लेचं दुसरं षटक यावेळेस निनाद सुर्वे ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून पहिल्या चेंडूवर जरूर त्याच्या विरोधात तेजस याने चौकार लगावला. मात्र मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करण्याची ताकद म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातं तोच यावेळेस रफ्तार, यावेळेस भरपूर वेगवान चेंडू, परफेक्ट यॉर्करचा चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळला गेला. सुरजीत त्याच्याकडे या चेंडूचं उत्तर नव्हतं, अंतिम क्षणापर्यंत चेंडू बघत राहिला आणि आला यावेळेस निनादच्या गोलंदाजी एंडकडून डॉट बॉल. नक्कीच तरी प्रयत्न केले जात आहेत. रफ्तारचा सौदागर म्हणून ज्याची ख्याती आतापर्यंत तोच निनाद यावेळेस नो लुक शॉट ऑन साईडला सजवायचा होता. डोळे झाकून पुरेपूर ऑन साईडला पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मात्र बॅटच्या टोला लागला चेंडू त्यानंतर स्थिरावतो स्वतःच्या बॉल थ्रूमध्ये निनाद सुर्वे यांच्या हातामध्ये. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा तेजस हळदणकर ऑन स्ट्राईक खेळताना दिसतात. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करायला गेलं तर धावसंख्या उभारली गेली 13 धावा. एक गडी आतापर्यंत माघारी जरूर परतला आहे. मात्र जिथपर्यंत तेजस हळदणकर मैदानामध्ये आहे तिथपर्यंत नक्की 6 षटकांमागे 60 ते 70 धावा उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. इनसाइट एज यावेळेस बॅटचा स्पर्श केला आणि त्यानंतर स्वतःच्या शूजवर आदळला चेंडू आणि पुन्हा एकदा जातोय निनाद सुर्वे यांच्या हातामध्ये. 2 षटकं यावेळेस पॉवर प्लेचे 2 षटकं संपतात आणि त्यानंतर 2 षटकाखेरीस धावसंख्या झाले एक गडी बाद 14 धावा. नक्की ज्या षटकाचा विचार करायला गेलं तर पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करताना दिसला निनाद सुर्वे. म्हणजे पहिल्या पॉवर प्ले षटकात 8 ही धावसंख्या होती आणि त्यानंतर दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 चेंडूंमध्ये 6 धावसंख्या ही खर्च केली निनाद याने. नेक्स्ट मॅच तुम्हाला पहिला पुकार देतोय प्रथमेश वॉटरस्पोर्ट विरुद्ध जयगडचा राजा. दोन्ही संघांना विनंती केली जाते आपले टी शर्ट घेऊन जायचं. जो आर्थिक व्यवहार असेल तो आपला कर्णधार याच्याशी कंप्लीट करायचा आणि त्यानंतर टी शर्ट नेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. प्रत्येक सामन्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर 6-6 षटकांचे सामने आहेत. म्हणजेच काय तुम्ही 4 गोलंदाजांचा वापर करू शकताय आणि तेच काम करण्यासाठी आता मात्र वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाकडून तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी एंडकडून मार्गस्थ होताना दिसेल प्रज्ञेश. तर दुसऱ्या बाजूला आतापर्यंत दोन्ही पॉवर प्लेयर नावावर राहिलेत. गोपाळकृष्ण मालगुण संघाच्या बाजूने 2 पॉवर प्ले षटकं होती, म्हणजे जवळपास 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 25 एक धावसंख्या उभारण्याची आशा जरूर केली गेली होती आणि त्यामध्ये तेजस हळदणकर चांगली कामगिरी केली. 1 षटकार 1 चौकार लागवला. मात्र थोडासा निराश असेल, कारण जी धावसंख्या आपल्याला पॉवर प्ले षटकामध्ये उभारायची होती ती तर उभारली गेली नाही आहे. मात्र उर्वरित 4 षटकांमध्ये म्हणजेच काय तर 24 चेंडूंमध्ये किती धावांचं यावेळी योगदान दिलं जाईल
लो स्कोरिंग मॅच या मैदानावर एखादा लेफ्ट हँड बॅटर जर सेकंड इनिंगमध्ये खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तर एकाकी झुंज देत असताना तो देखील आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करू शकतो. कारण या मैदानाचा विचार करायला गेलं तर मागच्या झालेल्या काही टुर्नामेंट त्यामध्ये प्रणय मोरकर असेल, नरेश बनव असेल यांसारखे मोठमोठे लेफ्ट हँड बॅटर या मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसलेत. अर्धशतकं त्यांच्या बॅटमधून देखील बघायला भेटलेत. तर लेफ्ट हँड बॅट्समन या मैदानामध्ये खूप घातकी ठरू शकतो हे समीकरण आतापर्यंत या मैदानाचं राहिलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आतापर्यंत अंश 11 नांदेड संघाकडून तीनही बॅट्समन राईट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसलेत. तर दुसऱ्या बाजूला तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. ओव्हर द विकेटने वैयक्तिक कोट्यात दुसरा षटक घेऊन बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला. एक धाव धावून कंप्लीट केले, दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि यावेळेस 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबलने यावेळेस धावसंख्येला पुढे सरसवण्याचं काम जरूर केलं जातं. एखादी मोठी हिट यावेळेस काम करून जाऊ शकते. कारण धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 2 षटकं ज्यावेळेस संपली त्यावेळेस धावसंख्या 14 होती आणि आता मात्र तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्या घेतली गेले. म्हणजेच काय धावसंख्या आतापर्यंत झाले 16 धावा. तर प्रज्ञेश यावेळेस पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. त्यामध्ये प्रणयसारखा एक मोठा फलंदाज त्या षटकामध्ये माघारी पाठवण्यात ज्या प्रज्ञेशाला यश आलं होतं तोच प्रज्ञेश आता मात्र ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड सर बॅटने खेळायचं होतं. अलाउड कार्पेट यावेळी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जातं आहे. कारण स्ट्राईक एंडला जितका वेळ तेजस स्थिरावताना दिसेल तितकीच मोठी धावसंख्या जरूर तरी उभी करण्याचं काम केलं जाईल. मात्र दुसऱ्या बाजूला प्रज्ञेश देखील तितक्याच चालाकीने गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर ऑफ कटरचा चांगला वापर केला जातोय त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. फटका फसला मिड ऑफ रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक विक्रम राजवारकर यावेळी कोणतीही चूक करणार नाही. तर दुसरा धक्का बसतोय 80-11 नांदिवडी संघाला. नक्कीच गोपाळकृष्ण मालगुण संघाच्या दृष्टिकोनातून देखील विचार करायला गेलं तर ज्यावेळेस कमी धावसंख्या उभारली गेली होती पॉवर प्ले षटकांमध्ये ती धावसंख्या तिथेच रोखण्याचं काम जरूर केलं जातं आणि त्याच कारणामुळे प्रज्ञेश याला गोलंदाजी एंडकडून दाखल केलं गेलं आहे. आणि झेल तुम्ही रिप्लेमध्ये बघू शकता. अप्रतिम दर्जाचा झेल यावेळेस गॅदर केला जातोय विक्रम याच्या माध्यमातून. दुसरा धक्का बसतोय सुजीतच्या माध्यमातून 80-11 नांदिवडी संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चेतन बोरकर खेळण्यासाठी दाखल झाला आहे. जय भंडारी चषक 2024 सर्व भंडारी एकत्र येऊन एक कार्य पार पाडायचं आहे. अंतिम दिवसापर्यंत कोणतीही गायबोट लागणार नाही याच दृष्टिकोनातून ही स्पर्धा या दरम्यान आयोजित केली गेली जाते. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासूनचा वारसा असणारा हा भंडारी समाज आता मात्र एकवटला गेला आहे या क्रिकेटच्या पटलावर. आरमार युद्ध संपूर्ण कोकण किनारपट्टीची धुरा याच भंडारी समाजावर ज्या महाराजांनी लादली होती तोच समाज आता मात्र हे क्रिकेटचं विश्व एक नवीन विश्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तोच अट्टाहास घेऊन या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस उद्घाटन सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. गोपाळकृष्ण मालगुंड विरुद्ध 80-11 नांदिवडे. नक्कीच आता मात्र न्यू बॅटर 2 डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये चेतन बोरकर दाखल झालाय. गोपाळकृष्ण मालगुंड संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आता मात्र गोपाळकृष्ण मालगुंड संघाच्या विरोधात खेळताना दिसतोय. तर मोठी फलंदाजी करावी लागेल. बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होतोय. विक्रम जरूर तैनात झाला होता. प्रयत्न चालवले होते कारण त्याला चेतन याची ताकद माहिती. 100% प्रयत्न त्याच्या माध्यमातून केले गेले. झेल पकडण्याचा थोडासा चेंडूपासून दूर राहतोय आणि वैयक्तिक धावसंख्येचा या जय भंडारी चषक 2024 मध्ये पहिली धाव चेतन बोरकरच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर प्रज्ञेश चांगली गोलंदाजी करतोय. निनाद सुर्वेसारखा एक मोठा गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना त्याच्याच जोडीने देखील हा गोलंदाज यावेळी चांगली गोलंदाजी करताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला चेतन बोरकर खेळताना दिसतोय. आपला संघ 3 षटक्यांमध्ये बॅकफुटला जाताना दिसतोय का असं या ठिकाणी वाटायला लागलंय. मात्र सेकंड इनिंगमध्ये देखील तुमच्याकडे गोलंदाजी अटॅक चांगल्या रीतीने आतापर्यंत बघायला भेटतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रज्ञेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने चेतन बोरकरसाठी गोलंदाजी करताना दिसेल. नक्कीच मोठा फटका ऑन साइडला खेळायचा. क्षेत्ररक्षक निनाद सुर्वे त्या ठिकाणी पोहोचलाय. लॉंग ऑन रिजन मधून कोणतीही चूक करताना दिसत नाहीये आणि तिसरा धक्का यावेळेस बसतोय 80-11 नांदेड संघाला. एक मोठ्या ताकदीचा फलंदाज यावेळी माघारी परतताना दिसतील. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला पैच करण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निनाद सुर्वे कोणतीही चूक करत नाहीये
आता मात्र कॉन्फिडन्स असेल गोपाळकृष्ण मालगुण संघाकडे, कारण 3 षटकांमध्ये जे काम करायचं होतं, जे 3 मोठे मोहरे गारद करायचे होते, ते काम आतापर्यंत केलं गेलंय. पहिल्या बाजूला विचार करायला गेलं प्रणय माघारी परतला पॉवर प्लेचा पहिल्या षटकात. दुसऱ्या षटकात तिसऱ्या षटकात विचार करायला गेलं तर प्रज्ञेशाच्या गोलंदाजी एंडकडून सुविजित माघारी परतला आणि तदनंतर आता मात्र चेतन बोरकर बॅक टू द पवेलियन होताना दिसतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पराग वारेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. आता मात्र या खेळाडूवर फार मोठी दारोमदार असेल, याच्याकडे ती क्षमता आहे, मोठी फलंदाजी तो देखील करत आलाय कित्येक सामन्यांमधून. आता मात्र त्याची फार गरज आहे, कारण आतापर्यंत 3 मोठे गडी माघारी परतलेत 18 या धावसंख्येवर. तर दुसऱ्या बाजूला अजून देखील येणारी काही षटकांचा खेळ बाकी आहे, म्हणजेच काय टोटल 13 चेंडू अजून देखील येणं बाकी, आणि त्या 13 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल. स्ट्राईक एंडला पराग वारेकर खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रज्ञेश चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्या 3 फलंदाज बाद झाले, ते याच गोलंदाजी एंडकडून बाद झालेत, आणि तीच कामगिरी करण्यासाठी या गोलंदाजाकडे बघितलं जात होतं. तोच प्रज्ञेश पुन्हा एकदा या सामन्यामध्ये देखील चमकताना दिसतोय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा पराग यांच्यासाठी रिव्हर्सचा अटेंड यावेळेस केला जातो. इनसाइड एज घेऊन चेंडू चाललाय बॅक पर रिजनमध्ये, गोसंख्य क्षेत्रामध्ये एका धावेसाठी षटक संमतीचा इशारा येतोय. धावसंख्या झाली 3 षटका अखेरीस 3 गडी बाद 19 धावा. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा डिना सुरभी दाखल झालाय वैयक्तिक कोटील दुसरं संघाकडून पहिल्या इनिंगचं 4थं षटक घेऊन. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला तेजी सर्दनकर, नॉन स्ट्राईक एंडला पराग वारेकर खेळताना दिसतोय. या दोन्ही खेळाडूंचा विचार करायला गेलं तर या 12 चेंडूंमध्ये त्यांच्यामध्ये क्षमता आहे, कमीत कमी 30 ते 40 धावसंख्या उभारू शकतात. मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाजी अटॅककडून विचार करायला गेलं तर नीना सुर्वे इतक्या सहजासहजी त्याच्या विरोधात प्रहार करणं शक्य नाही आहे. ब्लॉकला टाकायचा होता, लोअर फुल टॉस ऑन साईडला खेळून काढलाय. लॉंग ऑन रिजनमध्ये अनंत चेंडूपर्यंत पोहोचतोय. आनंद एक चेंडूपर्यंत पोहोचला, चेंडूला गॅदर केलंय आणि सिंगल धाव या चेंडूवर घेतली जाते. नक्कीच विचार करायला गेलं तर नीना सुर्वे सध्याच्या काळामध्ये रत्नागिरी तालुक्यात एक मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं आहे, मिस्टर ऑलराऊंडर, ज्याची ख्याती आतापर्यंत दाखल केली जाते, तोच आता मात्र राऊंड विकेटने मोठा फटका खेळायचा आहे. फटका फसलाय, लॉंग ऑन रिजनमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, पकडलाय झेल, आणि यावेळेस पराग वारेकर देखील बॅक टू द पवेलियन होताना दिसेल. आनंद याचा विचार करायला गेला तर दत्ताप्रसाद गोडे वटार संघाला बिलॉंग करणारा, म्हणजेच काय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक मोठा संघ म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, त्या संघाकडून खेळत असताना हा खेळाडू देखील चांगली कामगिरी करत असलाय. आणि आता मात्र गोपाळकृष्ण मालगुण संघाकडून खेळत असताना देखील त्याच्या माध्यमातून एक अप्रतिम दर्जाचा झेल बघायला भेटतोय. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि तदनंतर चेंडूला गॅदर केलं. पराग वारेकर बॅक टू द पवेलियन होताना दिसतोय. 4था धक्का बसतोय 80-11 दांदिवडे संघाला. जरूर यावेळेस संघ कुठेतरी ढासळताना दिसतोय. मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर तेजस सर्दनकर थोडासा निराश, कारण नॉन स्ट्राईक एंडकडून त्याला हे दुःख पचवत नाही आहे. आपले फलंदाज आतापर्यंत 4 फलंदाज जे माघारी परतलेत, ज्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा होती, ते आता मात्र माघारी परतताना दिसलेत. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल होतोय. पंकज आलाय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. 4 गडी आतापर्यंत माघारी परतले आहेत.
ही फार मोठी दूर आहे, कारण अंतिम क्षणामध्ये टेनिस क्रिकेट विश्व विचार करायला गेले तर पहिल्या इनिंगमध्ये जे अंतिम काही चेंडू असतात यामध्ये प्रहार करण्यासाठी या फलंदाजांचा वापर केला जातो. तोच फलंदाज आता मात्र पंकज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 4 डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल नीना सुर्वे यांच्या विरोधात. मोठा फटका खेळायचा आहे क्रॉस बॅटेड. या गोलंदाजाच्या विरोधात तुम्ही खेळू शकत नाहीये, कारण भरपूर वेगाने हा गोलंदाज गोलंदाजी करत आलाय अनेक सामन्यांमध्ये आणि तीच कामगिरी आता देखील त्याच्या माध्यमातून केली जाते. तेजस हळदणकर एक चौकार त्याच्या विरोधात जरूर लगावला होता, मात्र तदनंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करताना दिसलाय पुन्हा एकदा. आता मात्र बॅकफुटला ठेवला चेंडू. हा पिचवरून चेंडू उसळी घेतली आणि तदनंतर यष्टीरक्षक बाबा यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. तर पुन्हा एकदा येतोय सलगचा या षटकातील तिसरा डॉट बॉल. म्हणजे या षटकातील नीना सुर्वे याची चांगली गोलंदाजी आतापर्यंत. परफेक्ट बॉक्लॉला टाकायचा होता, लोअर फुल टॉस खोलून काढलाय. कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. थोडीशी चूक जरूर झाली, नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी भासला जरूर, मात्र अंतिम क्षणापर्यंत चेंडू नजर ठेवली आणि तदनंतर चेंडूला गॅदर केलं. टोटल 2 धावा या चेंडूवर कंप्लीट केल्या जात आहेत. उर्वरित काही चेंडूचा अजून देखील खेळ बाकी आहे. मोठी फलंदाजी त्या चेंडूंवर करायची आहे. तर दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर निनाद पुन्हा एकदा अराउंड विकेटने दाखल झालाय. पंकजसाठी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत कोण पोचेल आणि यावेळेस थोडीशी मिसअंडरस्टँडिंग त्या ठिकाणी बघायला भेटते. 2 धावा या वेळेस देखील कंप्लीट केल्या जाते. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. 4 षटकांचा खेळ समाप्तीस येतोय आणि तदनंतर धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 24 धावा. 24 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. जे भंडारी चषक 2024 सीझन 1 प्रत्येक भंडाऱ्याची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. यावेळी सीझन 1 पर्व पहिलं जरूर आहे, मात्र येणारी प्रत्येक पर्व या ठिकाणी याच ताटात याच उत्साहात खेळवली जातील याची देखील दखल घेतली जाते प्रत्येकाकडून. तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेतील पहिला सामना खेळण्याचा मान या ठिकाणी भेटला आहे गोपकृष्ण मालगुंड आणि फलंदाजी करणारी टीम अंश 11 नांदेड संघाला. यावेळेस पहिला अतिरिक्त चेंडू फेकला जातो या संपूर्ण स्पर्धेदरम्यानचा आनंद याच्या गोलंदाजी एंडकडून. तर येतोय वाईट बॉल. नक्कीच चांगलं कार्य मागच्या 2 षटकांमध्ये मागच्या 4 षटकांमध्ये केलं गेलंय निनाद आणि प्रज्ञेशच्या माध्यमातून. तर आनंद यावेळेस गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय अराउंड विकेटने तेजस हळदणकरसाठी. मोठा फटका खेळायचा आहे. या गोलंदाजाकडे देखील वेग भरपूर आहे आणि त्याचंच उत्तर यावेळेस तेजसाच्याकडे नव्हतं, तर हा देखील चेंडू येतोय डॉट बॉल. नक्की दत्तप्रसाद गोडेवटार संघाकडून खेळत असताना या गोलंदाजाने देखील बरंच चांगलं कार्य आपल्या संघासाठी केलंय. तो आता मात्र या लीग स्पर्धेमध्ये गोपाळकृष्ण मालगुंड संघाकडून खेळताना दिसतोय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा तेजस. मोठा फटका खेळायचा आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कोण पोहोचेल चेंडूपर्यंत. 1 बाउन्स चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि त्याच दरम्यान यावेळेस 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच ब्लॉक खोला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. हेलिकॉप्टर उडवायचं होतं, मात्र बॅट आणि बॉलचा इतकासा संपर्क होत नाहीये. तर चेंडू चाललाय कव्हर रिजनमध्ये 2 धावांसाठी. पुन्हा एकदा आनंद अराउंड विकेटने सज्ज होतोय तेजस यांच्यासाठी. गतीमध्ये परिवर्तन समजलं होतं, मात्र यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कोण पोचेल चेंडूपर्यंत. ते चेंडू चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. जवळपास चेंडूवरची जादू या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आनंद याच्या माध्यमातून. मागच्या काही चेंडूंचा विचार करायला गेले तर भरपूर वेगवान गोलंदाजीच्या माध्यमातून होत होती, मात्र यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस, स्लोअर रीतीचा चेंडू. यावेळेस थोडासा फटका जरूर फसला होता, मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर 1 बाउंस चेंडू निघालाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. IPLचा सीझन सध्या जोरात चालू आहे. ईशांत शर्मा हे काम आता मात्र करत आलाय. चेंज ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन करणं 5 स्टार गोलंदाजाची
दुसऱ्या बाजूला आनंद मागच्या चेंडूवर चौकार जरूर लगावला, फटका फसला होता आणि त्यामध्ये नशीब बलवत्तर म्हणून तो चौकार बघायला भेटला. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल केला जातो, यावेळेस निसटलाय झेल. तो देखील तेजस हळदणकर याचा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक दाखल केला जरूर केलाय. याच फटक्यांसाठी मात्र तेजस हळदणकर सारखा मोठा फलंदाज यावेळेस तुम्ही त्याचा झेल सोडलाय, म्हणजेच काय येणाऱ्या कालावधीमध्ये त्याला तुम्ही मोठी फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. जवळपास आनंदाने ते काम केलं होतं. जी डोकेदुखी येणाऱ्या कालावधीमध्ये ठरू शकते, ती डोकेदुखी कुठेतरी थांबवण्याचं काम आनंदाच्या गोलंदाजी एंडकडून झालं होतं. झेल निसटलाय, थोडासा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी कमी बघायला भेटलाय. हे अनेक वेळा क्रिकेट विश्वामध्ये बघायला भेटलंय. मोठमोठे फलंदाजांचे झेल सहजासहजी सुटताना दिसले आहेत. यावेळी पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तनाची स्पेस, मात्र यावेळेस दिशाहीन चेंडू तर येतोय वाईड बॉल. जी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जी 4 षटकं हाताळली गेली होती त्यामध्ये एकही अतिरिक्त चेंडू बघायला भेटला नव्हता. मात्र यावेळेस 5व्या षटकामध्ये आनंद थोडीशी चूक करतोय, म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत 2 अतिरिक्त चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळले गेलेत. तोच आनंद पुन्हा एकदा अराउंड विकेटने तेजस हळदणकर रनअप थोडासा चुकलाय का, तर हो रनअप थोडासा चुकला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेलाय आणि पकडलाय झेल. याच कारणासाठी प्रज्ञेशाला थोडंसं आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये आणलं होतं आणि तदनंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल केला गेला होता. त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. मागच्या चेंडूवर जरूर झेल निसटला होता, मात्र यावेळेस कोणतीही चूक होताना दिसत नाहीये. पकडलाय झेल आणि तेजस हळदणकर याचा संपतोय खेळ. 5वा धक्का यावेळेस बसतोय तेजस हळदणकर. मोठा मासा यावेळेस गाळा लावला गेलाय आनंदाच्या गोलंदाजी एंडकडून 27 या धावसंख्येवर. कमीत कमी तेजस हळदणकर या ठिकाणहून आऊट होऊन मैदानाच्या बाहेर जरूर परततोय, म्हणजेच काय येणाऱ्या चेंडूंमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावांचा डिफरन्स या ठिकाणी बघायला भेटेल 80-11 नांदेड संघाकडून. कारण ज्या खेळाडू आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल केले गेले 80-11 नांदेड संघाकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. 1 चौकार 1 षटकार 2 चौकार 1 षटकार ज्याच्या बॅटमधून खेळ सजवताना दिसला तोच तेजस हळदणकर यावेळेस बॅक टू द पवेलियन झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी 5 डाऊनच्या स्वरूपात स्ट्राईक एंडला घेताना दिसेल. स्वप्नील मोरे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गगनभेदी नेवरे संघाला विलॉंग करणारा खेळाडू आता मात्र 80-11 नांदेड संघाकडून खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला आनंद चांगली गोलंदाजी करतोय. अतिरिक्त चेंडू सोडल्यास मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली कामगिरी केली गेली आहे. अराउंड विकेटने पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे. सरळ बॅटने उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र परफेक्ट यॉर्कलँडचा चेंडू यावेळेस कोणतंही प्रतिउत्तर नव्हतं. षटक समाप्तीचा इशारा येईल. 5 षटका अखेरीस धावसंख्या झाली 80-11 नांदेड संघाची 5 गडी बाद 34 रन्स लॉस ऑफ 5 विकेट्स. नेक्स्ट मॅच प्रथमेश ऑटोस्पोर्ट विरुद्ध जयगडचा राजा. दोन्ही संघाचे कर्णधार. प्रथम इनिंगचा खेळ समाप्तीस आल्यानंतर कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायचे. जयगडचा राजा विरुद्ध प्रथमेश ऑटोस्पोर्ट. विनायक पाटील यावेळेस ऑन दी मार्क गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. पहिल्या इनिंगचं प्रथम इनिंगचं अंतिम षटक घेऊन आतापर्यंत 5 षटकांचा खेळ समाप्तीस झाला. 80-11 नांदेड संघाची धावसंख्या झाली 34 धावा. दुसऱ्या बाजूला विनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. पंकज स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. अंतिम पहिल्या इनिंगमधील 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. रिव्हर्सचा अटेंड. रनअप थोडा कमी आहे, मात्र वेगाचा विचार करायला गेला तर भन्नाट वेगाने गोलंदाजी यावेळेस केली जाते. रनआउटची अपील यावेळेस केली जाते आणि यावेळेस मैदानाच्या बाहेर जावं लागेल पंकजाला. 6वा धक्का बसतोय 80-11 नांदेड संघाला पंकजच्या स्वरूपात.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिगिनेश नॉन स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. मात्र स्ट्राईक एंडला खेळणारा फलंदाज स्वप्नील मोरे. प्रमोद महाजन क्रीडा मैदानावर याची मला फलंदाजी आठवते. एक अर्धशतक त्याने लगावलं होतं. तो स्वप्नील आता मात्र स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. क्रॉस बॅटेड पुन्हा एकदा उडवायचं आहे ऑन साईडला. मात्र गोलंदाजी एंडकडून विचार करायला गेले तर विनायक चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या स्पेसने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालवली. गोपाळ मालगुण संघाकडे विचार करायला गेले तर वेगवान गोलंदाज फार बघायला भेटलेत. पहिला प्रज्ञेश, त्यानंतर दिनाद, आनंद याने देखील चांगलं प्रभावित केलं आहे. आणि आता मात्र विनायक गोलंदाजी एंडकडून दाखल झाला आहे. हे अंतिम षटक घेऊन पहिल्या इनिंगचे 6 चेंडू निर्णायक घेऊन ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. आता मात्र चेंज ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन, लेग कटरचा उपयोग यावेळेस केला जातोय. या चेंडूचं देखील प्रत्युत्तर फलंदाजाकडे नाही आहे. तर लगातारचा दुसरा डॉट बॉल येतोय विनायकच्या गोलंदाजी एंडकडून. लगातारचा तिसरा, म्हणजे आतापर्यंत विचार करायला गेले तर 3 चेंडू आतापर्यंत डॉट फेकले गेले आहेत विनायकाने. तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. एका दुसरी मोठी हिट उर्वरित काही चेंडूंमध्ये त्याच्या माध्यमातून लगावली जाईल का हे देखील बघणं गरजेचं आहे. धावसंख्या स्थिरावली गेली 34 ही धावसंख्या आतापर्यंत. रिवर्सचा अटेन यावेळेस करण्याचा प्रयत्न, लागला तर आबाद नाही तर बरबाद. तर यावेळेस बरबाद करतोय की काय असं वाटायला लागलं आहे 80 लेव्हल नांदेड संघाला. कारण लो स्कोरिंग मॅच सेकंड इनिंगमध्ये आपल्याला धावसंख्या डिफेंड करायच्या आहेत. म्हणजेच काय, कमीत कमी 6 षटकांमध्ये 50 धावसंख्या उभारणं गरजेचं होतं. त्यावेळेस थोड्याशा विटा ढासाळायला लागल्यात. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 35 ही धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. उर्वरित 2 चेंडूंचा पहिल्या इनिंगमध्ये खेळ बाकी आहे. तर दुसऱ्या बाजूला विनायक देखील चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्वप्नील यांच्यासाठी रिव्हर्सचा अटेंड केला गेलाय. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. हाय अँड हँडसम रिव्हर्स स्वरूपात आलेला हा षटकार. नक्कीच तरी मागच्या चेंडूवर देखील अशीच कामगिरी स्वप्नील यांना करायची होती. त्यावेळेस थोडीशी ताकद नजाकत कमी पडली आणि यावेळेस मात्र स्वप्नील रिव्हर्सचा फटका सजवला गेलाय. ऑफ कटरचा उपयोग गोलंदाज विनायक यांच्या माध्यमातून झाला. अंतिम क्षणापर्यंत चेंडूने बॅटचा स्पर्श हवा त्या ताकदीचा झाला. म्हणजे जे हाय कॉम्बिनेशन गरजेचं होतं तीच ताकद या ठिकाणी जोपासली गेली स्वप्नील यांच्या बॅटमधून. आणि येतोय बऱ्याच कालावधीनंतर मोठा फटका, 6 धावांसाठी षटकार. एक षटकार आता मात्र लगावला गेलाय. स्वप्नील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. पुन्हा एकदा तोच प्रयत्न करायचा आणि पुन्हा एकदा लगावलाय. लगातारचा दुसरा. मागच्या काही चेंडूंचा विचार करायला गेले तर सलगचे 4 चेंडू निर्धाव आले होते आणि तदनंतर अंतिम काही चेंडूंवर प्रहार केला गेलाय. म्हणजेच काय 6 षटकांअखेरीस धावसंख्या झाली 6 गडी बाद 80 लेव्हल नांदेड संघाची. 47 धावा, 47 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. जरूर चांगली कामगिरी आतापर्यंत काही गोलंदाजांनी केली होती. मात्र अंतिम काही चेंडूंचा विचार करायला गेले तर विनायक याच्या विरोधात चढवले गेलेले प्रहार कुठेतरी महागे ठरताना दिसत आहेत. रिव्हर्स फटके 2 लगावले गेले. देखणे शॉट यावेळेस आजच्या दिवसातील शॉट ऑफ द डे म्हणून म्हणायला हरकत नाहीये. तेच कामगिरी आता मात्र स्वप्नील याच्या बॅटमधून बघायला भेटली आहे. लगातारचे 2 षटकार आले आणि त्यानंतर टार्गेट सेट केले गेले 48 धावांचं. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. हे देखील दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. 36 चेंडूंमध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी 48 धावसंख्या उभारायची आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना दिसले गोपाळकृष्ण मालगुण संघ. 6 षटकांचा सामना, 6 षटकं त्या ठिकाणी हाताळली गेली. प्रज्ञेश याने 2 षटकं हाताळली. त्यामध्ये पॉवर प्लेचं 1 षटक होतं. 13 धावसंख्या खर्च केली 2 षटकाखेरीस. त्यामध्ये 3 गडी त्यांनी बाद केले. सहा पूर्णांकी 50ची सरासरी त्याने 2 षटकांमध्ये दाखवली गेली. दुसऱ्या बाजूला निनाद सुर्वे 2 षटकं त्यांनी हाताळली. 11 धावसंख्या खर्च केली. 1 गडी त्यामध्ये बाद केला. 5.50ची सरासरी गाठली गेली. त्यानंतर 5वर षटक आनंद यांनी हाताळलं गेला. 1 षटक त्याने हाताळलं. 10 ही धावसंख्या खर्च केली. 1 गडी त्यामध्ये बाद केला. 10च्या इकॉनॉमीने त्यांनी धावसंख्या खर्च केली. अंतिम षटक विनायक याने हाताळलं. 13 धावसंख्या खर्च केली आणि 13च्या इकॉनॉमीने त्यांनी धावसंख्या खर्च केली. अशी गोलंदाजांची आखणी राहिली पहिल्या इनिंगमध्ये. तर फलंदाज दृष्टिकोनातून विचार करायला गेला तर प्रणय याने थोडंसं निराश केलं. 4 चेंडूंमध्ये 1 धावसंख्या उभारली. त्यानंतर तेजस हळदणकर 8 चेंडूंमध्ये 13 धावसंख्या उभारली. त्यानंतर सुरजित आला 5 चेंडूंमध्ये 3 धावसंख्या उभारली. चेतन बोरकर 2 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या त्याने उभारली. पराग वारेकर 2 चेंडूंमध्ये 1 धावसंख्या उभारली. त्यानंतर पंकज 9 चेंडूंमध्ये 12 धावसंख्या, त्यामध्ये 2 रिव्हर्सचे फटके आपल्याला बघायला भेटले अंतिम चेंडूंवर. त्यानंतर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 6 चेंडूंमध्ये 13 धावसंख्या उभारली आहे. टोटल 47 धावा उभारल्यात पहिल्या इनिंगमध्ये आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलं आहे सेकंड इनिंगमध्ये जिंकण्यासाठी गोपाळकृष्ण मालगुण संघाला. नेक्स्ट मॅच प्रथमेश ऑटोस्पोर्ट विरुद्ध जयगडचा राजा. दोन्ही संघाचे कर्णधार तुम्हाला विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचं आहे. विनायक स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला बाबा पाटील नॉन स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. तो गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय स्वप्नील शिदनकर. नक्की 36 चेंडूंमध्ये 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. लो स्कोरिंग मॅच. मात्र गोलंदाजी एंडकडून विचार करायला गेला तर चांगल्या ताकदीचे गोलंदाज 80-11 नांदेड संघाकडे देखील आहेत. कारण प्रथम इनिंगमध्ये देखील गोपाळकृष्ण मालगुण संघाने गोलंदाजी अप्रतिम दर्जाची राहिली. अंतिम काही चेंडूंचा खेळ सोडल्यास मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाज करत आले. स्वप्नील शिदनकर ऑन दी मार्क ओव्हर द विकेटने विनायकसाठी. पहिला चेंडू रिव्हर्सने खेळायचा होता. यावेळेस चेंडू चाललाय वाईट. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी उभारली जाते स्वप्नील यांच्या गोलंदाजी एंडकडून. रिव्हर्सचा अटेंड यावेळेस केला जातोय. वाऱ्याची दिशा
एकंदरीत कव्हर असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, पॉईंट रिजन, थर्ड पॉईंट रिजनमध्ये फार वेगवान रीतीने वाऱ्याची दिशा बघायला भेटते. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला तीच वाऱ्याच्या दिशेचा उपयोग करायचा आहे, तसाच फटका साजवायचा आहे. ते काम करण्यासाठी विनायक पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सन्मान दिला गेला. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, नक्कीच पहिला चेंडू या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपात आला आहे. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट, सिंगल धाव या चेंडूवर घेतली जाते. 48 धावांचा पाठलाग करायचा 6 षटकांमध्ये, म्हणजेच काय 36 बॉल्स निडेड, 48 रन्स. आणि तेच कामगिरी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल केली जाते. विनायक आणि दुसऱ्या बाजूला बाबा, रत्नदीप पाटीलवाडी संघाकडून खेळणारा खेळाडू स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. ऋतिक पाटील ऑन दी मार्क, स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय तो स्वप्नील ओव्हर द विकेटने यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केला आहे. पॉइंट रेजमध्ये चेंडू चालला आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. ऋतिकच्या बॅटमधून चौकार. नक्कीच या गोलंदाजाला जो थर्डमॅनचा खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर दाखल केला गेला होता चेतन बोरकर, याला थोडंसं डीपमध्ये घेतलं गेलं एक्स्ट्रा कव्हर रिजनमधून. मात्र चेतन बाबा याने एक देखणा शॉट या ठिकाणी बघायला भेटतोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. वारंवार हाफ पिच लेनची गोलंदाजी यावेळी केली जाते. जे क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये दोन क्षेत्ररक्षक मैदानाच्या 30 सर्कलच्या बाहेर लागवले गेलेत, त्याच रीतीने गोलंदाजी देखील करावी लागेल. कारण टेनिस क्रिकेट विश्व 30 सर्कलचा नियम दाखल केला जातो. म्हणजेच काय, एका टप्प्यावर गोलंदाजी करत असताना तुम्हाला क्षेत्ररक्षण थोडंसं चेंज करावं लागेल. आता मात्र अराउंड विकेटने बाबा यासाठी इनसाठी यावेळेस थोडंसं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चालू जरूर केलं जातंय. मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्यात थोडासा विलंब झाला आणि त्यानंतर एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एक चौकार केला. खराब चेंडूवर त्याने अप्रतिम दर्जाचा फटका सजवला आणि चांगल्या चेंडूवर त्याच्या बॅटमधून सन्मान देखील दिला जातोय. म्हणजेच का आतापर्यंत ऋतिकाचा विचार करायला गेला तर 2 चेंडूंमध्ये 5 ही धावसंख्या त्याच्या बॅटमधून उभारले गेले. पहिल्या इनिंगमध्ये विचार करायला गेले तर पॉवर प्लेचं पहिले षटक, त्यामध्ये 8 ही धावसंख्या उभारली गेली होती. या ठिकाणी पंच केलाय. ऑन साईडला चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स येतोय. यावेळेस विनायकच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये सेकंड इनिंगमध्ये दुसरा चौकार. नक्कीच पहिला ऋतिकेच्या बॅटमधून बघायला भेटला होता आणि त्यानंतर आता मात्र विनायकचे देखील बॅट बोलायला लागले. 48 धावा या ठिकाणी उभारायचा, पाठलाग करायचा आहे. स्ट्राईक रेटला फार महत्त्व आहे. म्हणजेच काय, रँकिंग 1-2 साठी तुम्ही किती प्रयत्न चालवताय मैदानाच्या आतमध्ये हे देखील बघणं गरजेचं आहे. पहिल्या इनिंगमध्ये विचार करायला गेले तर तब्बल 7 फलंदाज माघारी परतले. 11 नांदेड संघाचं, म्हणजे जवळपास हा सामना अंतिम षटकापर्यंत देखील नेणं गरजेचं आहे. हारला तरी स्ट्राईक रेट तुम्हाला फार महत्त्वाचं ठरेल. अंतिम दिवसांमध्ये तुम्हाला खेळण्यासाठी जर दाखल व्हायचं असेल तर स्ट्राईक रेटला फार व्हॅल्यू आहे. हे संपूर्ण स्पर्धेदरम्यान जय भंडारी चषक 2024 सीझन 1 पर्व पहिलं या स्पर्धेचं पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये लो स्कोरिंग मॅच बघायला भेटते. अराउंड विकेटने पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचा आहे. जयल या ठिकाणी घेण्याची संधी प्राप्त झाली होती. विनायक माघारी परतताना दिसला होता. ज्या ठिकाणी चौकार लगावला गेला स्वप्नील यांच्या गोलंदाजी एंडकडून, त्याचं प्रत्युत्तर गोलंदाजाने दिलं होतं. मात्र क्षेत्ररक्षकाची साथ थोडीशी बघायला भेटली असती तर नक्कीच झेलबाद स्वरूपात विनायक माघारी परतताना दिसले असते. मात्र दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला आता मात्र बाबा खेळताना दिसेल, याने एक चौकार आतापर्यंत लगावलाय. पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेल. यावेळेस नाही होणार चूक. बाबा माघारी परततोय. आउटसाइड एज घेतली आणि त्यानंतर पहिला धक्का बसतोय गोपाळकृष्ण मालगुड संघाला बाबाच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रज्ञेश यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल केला जातोय. एक ऑलराऊंडर खेळाडू यावेळी गोपाळकृष्ण मालगुण संघाकडून 1 डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूला दाखल केलं जात आहे. 12 ही धावसंख्या आतापर्यंत उभारले गेले. पहिल्या षटका अखेरीस 1 गडी बाद 12, 48 धावांचा पाठलाग करायचा आहे.
सेकंडमध्ये विचार करायला गेलं तर 8ची सरासरी गाठणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी आतापर्यंत पहिल्या षटकाअखेरीस 12 ही धावसंख्या उभारली गेली. तर स्ट्राईक एंडला प्रज्ञेश खेळताना दिसेल. बॉलर नेम बॉलर नेम ओव्हर द विकेटने सेकंड ओव्हरला सुरू होते. बॅकफुटला जाऊन पंच करायचा आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेतन बोरकर एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न चालवलाय चेतन बोरकर याच्याकडून. क्षेत्ररक्षणाचा दृष्टीने विचार करायला गेले तर फार मोठ्या अपेक्षा असतात. सचिन गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन. तर स्ट्राईक एंडला विनायक खेळताना दिसतोय, ज्याने आतापर्यंत एक चौकार लगावला आणि त्यांना जीवनदान देखील भेटलंय. मोठा फटका सरळ बॅटने उडवलाय. समोरच्या दिशेने चेंडू चाललाय. वन बाउन्स आउट ऑफ द पार्क. येतोय विनायकच्या बॅटमधून चौकार. नक्कीच झेल ज्या ठिकाणी सोडला गेला होता, जखमेवर मीठ चोळण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातंय. जो झेल ज्या ठिकाणी होणं गरजेचं होतं, कारण गोपालकृष्ण मालगुण संघाकडे देखील मोठमोठे दिग्गज खेळाडू खेळताना दिसत आहेत. निनाद सुर्वे फार मोठ्या अपेक्षा त्या खेळाडूकडून असतात. त्याला बॅकफुटला थांबवून ह्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलंय. म्हणजेच काय, या फलंदाजाकडे देखील मोठमोठी काम करण्याची शैली देखील प्राप्त असेल. म्हणूनच विनायक स्ट्राईक खेळला खेळताना दिसतो आणि त्याचा तुम्ही झेल निसटला आहेत. आणि आता मात्र त्याच्या बॅटमधून एक चौकार बघायला भेटलाय. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा सचिन अराउंड ओव्हर द विकेटने गोलंदाजी एंडकडून दाखल झाला. रिव्हर्सचा फटका सजवलाय. फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक कोण चेंडूपर्यंत पोहोचतोय? यावेळेस तोच क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता ज्याने पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये झेल सोडला होता. आणि तीच कामगिरी यावेळेस देखील केली जाते. थोडीशी निराशा यावेळेस जरूर बघायला भेटते, कारण विनायक याचा झेल होणं गरजेचं आहे. कुठेतरी हा फलंदाज मैदानाच्या बाहेर स्थिरावणं गरजेचं आहे. त्यावेळेस विचार करायला गेले तर सलग 2 झेल त्याचे सोडले जात आहेत पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये. म्हणजेच काय, तुमचं क्षेत्ररक्षण थोडंसं ढासळताना दिसतंय की काय, असाच प्रश्न यावेळेस पडायला लागलाय. लो स्कोरिंगची मॅच, यावेळेस तुम्हाला चांगल्या ताकदीने प्रयत्न करावे लागतील. नक्कीच तर विनायकसारखा मोठा फलंदाज वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून केल्या जात आहेत. मात्र त्या चुका सुधारायचं काम कोण करतंय? क्षेत्ररक्षक करतायत. 2 वेळेस त्याचा झेल सोडला गेला आहे. म्हणजेच काय, तो इतक्या सहजासहजी आता मात्र शांततेत फलंदाजी करताना दिसणार नाहीये. नेक्स्ट मॅच बोथ कॅप्टन्स तुम्हाला विनंती करतोय नाणेफेकीसाठी. प्रथमेश वॉटरस्पोर्ट विरुद्ध जयगडचा राजा. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा हलक्या चाट्याने खेळून काढलाय चेंडू. शॉट लॉंग ऑन रिजनमध्ये, मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते विनायकच्या बॅटमधून. त्याला माहिती आहे मागच्या चेंडूवर माझा झेल निसटलाय. कुठेतरी आपल्या बॅटवर चेंडू अलगद रीतीने येतोय. म्हणजेच काय, सिंगल डबलने यावेळेस काम करणं गरजेचं आहे. धावसंख्या आतापर्यंत पोहोचले 21 धावा. 48 धावांचा पाठलाग करायचा असताना स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल प्रज्ञेश. स्ट्राईक एंडला खेळतोय. गोलंदाजी करत असताना फार मोठी कामगिरी याच्या माध्यमातून केली गेली होती. 2 षटकांमध्ये केवळ 13 धावसंख्या ज्यांनी खर्च केली तोच प्रज्ञेश आता मात्र फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोरच्या दिशेने सरळ बॅटने खेळून काढलाय. चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. वैयक्तिक पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना यावेळेस प्रज्ञेश याच्या बॅटमधून धमाका केला जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. विवेक शेठ सुर्वे तुम्हाला विनंती करतोय नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करून घ्या. जयगडचा राजा विरुद्ध प्रथमेश वॉटरस्पोर्ट. दुसऱ्या बाजूला पहिल्या इनिंगमध्ये जी कामगिरी तेजस यांनी केली होती, स्ट्राईक एंडला गेल्यानंतर पहिल्या चेंडूवर धमाका केला होता 6 धावांसाठी, तीच कामगिरी यावेळेस प्रज्ञेशच्या बॅटमधून केली जाते. 4 धावांसाठी चौकार येतोय. आता मात्र भरपूर वेगाने फेकलेला चेंडू यावेळेस येतोय. डॉट बॉल. षटक समाप्तीचा इशारा येईल. 2 षटकाखेरी धावसंख्या झाले 48 धावांचा पाठलाग करायचा असताना 25 धावा, 1 गडी बाद.
हॅलो. दरम्यान अंश 11 नांदिवडे संघाचे संघमालक राकेश दादा शिरदनकर इथे उपस्थित आहेत. मी विवेक दादा यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. राकेश दादा शिरदनकर. बोथ कॅप्टन तुम्हाला विनंती करतोय, एखादा अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये केवळ एकदा येऊ शकतो. दुसऱ्या वेळी जर कोणत्या खेळाडूला दुखापत झाली त्याच्या व्यतिरिक्त मैदानाच्या आतमध्ये येऊ शकत नाही, याची देखील दखल घ्या. पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन इथे त्यांचा सन्मान करण्यात येतोय. आपल्या या संपूर्ण मालिकेसाठी त्यांनी एक संघ खरेदी केला होता आणि त्यामधून त्या खेळाडूंना खेळण्याची संधी दिली होती. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. असंच सहकार्य असू दे. त्याचसोबत प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स संघाचे संघमालक प्रथमेश पारकर इथे उपस्थित आहेत. मी सतीश हळदणकर यांना विनंती करतो आपण प्रथमेश यांचं सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करायचं आहे. यानंतर होणारा सामना असणार आहे प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स संघाचा. त्याचे संघमालक प्रथमेश उर्फ सोनू पारकर. प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स या वॉटर स्पोर्ट्सचा व्यवसाय त्यांचा मालगुण गायवाडी बीचवर आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या व्यवसायासाठी. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलं. 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. गोलंदाजी एंडकडून तेजस हळदणकर दाखल झालाय. फलंदाजी करत असताना फार मोठी अपेक्षा ज्या खेळाडूकडून होती त्याने थोडंसं निराश केलं फलंदाजी करत असताना. मात्र गोलंदाजी करत असताना आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 24 चेंडूंमध्ये 23 धाव उभा राहायचे आहेत. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून जयभरी नाचणे संघाकडे बघितलं जातं. आता मात्र 30 संधी या ठिकाणी केली जाईल का अंश 11 वॉरियर्स नांदिवडे संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला तेजस ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला विनायक खेळताना दिसतोय. पहिला चेंडू या ठिकाणी सन्मान दिला गेला. स्लिप रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव धावून कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच एक धाव या ठिकाणी होऊन फार महत्त्वाची आहे. विचार करायला गेलं तर लो स्कोरिंग मॅच आहे. यावेळेस 2 षटकाखेरीस धावसंख्या 25 उभारली गेली. 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला आता मात्र तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकेरी धावेने नॉन स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल विनायक. स्ट्राईक एंडला खेळताना दिसते प्रज्ञेश, ज्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता. तोच प्रज्ञेश आता मात्र स्ट्राईक एंडपर्यंत पोहोचला आहे. समीकरण येऊन पोहोचले. 23 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. कंपल्सरीचे संपूर्ण स्पर्धेचा नियम लागू केला गेला आहे. तर तेजस पुन्हा एकदा ऑन दी मार्क ओव्हर द विकेटने प्रज्ञेशसाठी पुढे सरसावून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. थोडंसं थांबल, थोडीशी चूक यावेळेस किती महागडी ठरेल बघणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सामना पराभूत होत आहे, कमीत कमी चेंडू ठेवून कमीत कमी जास्तीत जास्त विकेट घेऊन सामना पराभूत होणं गरजेचं आहे. कारण संपूर्ण स्पर्धेदरम्यान स्ट्राईक रेटला फार महत्त्वाचं आहे. पहिली दुसरी रँकिंग तुम्हाला जर प्राप्त करायची असेल तर तुमचा स्ट्राईक रेट त्या ताकदीचा असणं गरजेचं आहे. आणि तेच करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगल्या रीतीने खेळ करणं देखील गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा प्रज्ञेश खेळताना दिसतोय. मागच्या चेंडूवर त्याने 2 धावा कमावल्या आहेत. तोच प्रज्ञेश स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. हा पिच बॉल उडवायचा ऑन साईडला. यावेळेस बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू तर येतोय डॉट बॉल. जरूर हीच ताकद या संघाची राहिली असती. अंश 11 नांदिवडे संघाच्या दृष्टिकोनाचा विचार करायला गेलं तर तेजस हळदणकर याचा खेळ चांगलं होणं फार गरजेचं आहे अंश 11 नांदिवडे संघासाठी. कारण हा खेळाडू जर अंतिम क्षणापर्यंत मैदानामध्ये चांगली साथ आपल्या संघाला दिली तर नक्कीच आपला संघ विजय देखील करून ठेवू शकतो. यावेळेस पुढे सरसून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इनसाठी एज घेऊन चेंडू चाललाय. यष्टीरक्षक पराग वारेकर यांच्या हातामध्ये तर येतोय डॉट बॉल. प्रत्येक येणारा डॉट बॉल या ठिकाणाहून फार महत्त्वाचा आहे. कारण धावसंख्येचा विचार करायला गेले तर आतापर्यंत 28 धावसंख्या उभारली गेले. म्हणजेच काय 20 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज. और विकेटने पुन्हा एकदा प्रज्ञेशसाठी नेक्स्ट बॉल. हा पिच बॉल उडवायचा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूपर्यंत, पकडलाय झेल. स्वप्नील मोरे चेंडूपर्यंत पोहोचलेत. यावेळी पकडलाय झेल. नक्कीच गेम चेंजिंग ओव्हर या ठिकाणी घेतली जाईल का तेजस हळदणकर यांच्या माध्यमातून हे देखील बघणं गरजेचं आहे. एक अप्रतिम दर्जाचा झेल या ठिकाणी पकडला जातोय. मिड विकेट रिजनमधून दुसरा धक्का बसतोय प्रज्ञेश यांच्या माध्यमात गोपाळकृष्ण मालगुण संघाला 28 या धावसंख्येवर. हॅलो. गोपाळकृष्ण मालगुण संघाचे मंडळाचा जरी हा संघ असला तरी एक प्रतिनिधी म्हणून कोणाला तरी पॅव्हेलियनमध्ये पाठवायचं आहे. गोपाळकृष्ण मालगुणकडून एक प्रतिनिधी
या मंडळाचा. तेजस हळदणकर उपस्थित असतील तर कृपया आपण पॅव्हिलियनमध्ये यायचं आहे. तेजस हळदणकर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निनाद सुर्वे, मेन इन फॉर्म सध्याच्या घडीला, याची फार मोठी चर्चा राहिली. तोच मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल झाला आहे. हा पिच बॉल उडवायचं होतं. थोडीशी कमजोरी या फलंदाजाची राहिली अनेक सामन्यांमध्ये. गोपाळकृष्ण मालगुण संघाचे प्रतिनिधी, संघमालक प्रतिनिधी म्हणून तेजस हळदणकर यांना इथे सन्मानित करणार आहेत. त्यांचा संघ इथे आपण खेळताना पाहतो. एक बहुमूल्य असं सहकार्य या भंडारी समाजासाठी आणि खेळाडूंसाठी आपल्याला मिळत आहे तेजस हळदणकर आणि सर्व टीमकडून. धन्यवाद तेजस. विनायक स्ट्राईकिंगला खेळताना दिसतोय, तर वैयक्तिक कोटीतील दुसरं संघाकडून चौथं षटक घेऊन दाखल झालाय. स्वप्नील अराउंड विकेट विनायकसाठी. पहिला चेंडू या ठिकाणी सन्मान दिला गेलाय. स्लिप रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धावून तत्पर धावून कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 29 धावा म्हणजे समीकरण असेल 17 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. नक्कीच मागचे षटक तेजस हळदणकर चांगल्या रीतीने गोलंदाजी त्या षटकामध्ये केली गेली. कुठेतरी सामन्यामध्ये पूर्ण आगमन केले गेले आपल्या संघाचं आणि तेच कामगिरी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वप्नीलाला करावी लागेल. अराउंड विकेटने हा पिच बॉल यावेळेस निनाद सुर्वे 1 बाउन्सचा इशारा वाईट दंडित केलं जाते गोलंदाजाला. +1 बाउन्स. नक्कीच तरी चांगल्या ताकदीचे पंच या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्याला कार्यरताना दिसतील. स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत आशिष धुंदूर, मेन पंचांच्या भूमिकेत निनाद. फटका फसला. यावेळी क्षेत्ररक्षक पोचलाय. चेंडूपर्यंत पकडला जातोय झेल. फार मोठी अपेक्षा होती या खेळाडूकडून. तो कुठेतरी निराश करून मैदानाच्या बाहेर स्थिरवताना दिसेल. मेन पंचांच्या भूमिकेत कैलास पिलनकर सर आपल्याला बघायला भेटत आहेत. फार दांडगा अनुभव या कारकिर्दीतला त्याचं पंच म्हणून आपल्याला कार्यरताना दिसतील संपूर्ण स्पर्धेदरम्यान. यावेळीच धक्का क्रमांक 2 निनाद सुर्वे बॅक टू द पवेलियन होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल डबलने मैदानाच्या आतमध्ये आपला संघ चालवण्यात यश जरूर आलं असतं. मात्र यावेळेस कमीत कमी षटकांमध्ये सामना संपवून आणण्याचं काम पार पाडण्याचं काम त्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. टॉप पिचला चेंडू लागला आणि तदनंतर शॉर्ट कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, पकडला झेल आणि निनाद सुर्वे यांचं संपतोय खेळ. समीकरण थोडंसं बदललंय. 16 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हॅलो. दरम्यान आमचे सामने पाहण्यासाठी नेहमीच आमच्या समाजासोबत आणि आमचे मित्रपरिवारामधील चाफेरी गावचे माजी सरपंच तसेच उपसरपंच महेशजी चौगुले इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत गणराज केदारीसुद्धा उपस्थित आहेत. मी दोघांनाही विनंती करतो की कृपया आपण मंचावरती यायचं आहे. नेहमीच आमच्या समाजाला सहकार्य करणारे आमचे सहकारी मित्र महेशजी चौगुले आणि गणराज केदारी, मी दोघांनाही विनंती करतो की कृपया आपण मंचावरती यायचं आहे. नक्की जिंकण्यासाठी 16 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आनंद खेळताना दिसतोय. पहिला लेफ्ट हँड बॅटर संपूर्ण स्पर्धेदरम्यान गोपाळकृष्ण मालगुण संघाकडून खेळताना दिसेल. आनंद स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. मोठा फटका खेळायचा आहे. 100. रिषभ पंच स्टाईलने मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र एकच धाव त्या चेंडूवर घेताना दिसेल. जय भंडारी चषक 2024 मधली पहिली धाव येते आनंद याच्या बॅटमधून सिंगल स्वरूपात. मात्र दुसऱ्या बाजूला यावेळी चांगली गोलंदाजी केली जाते स्वप्नील शिजनकर यांच्या माध्यमातून. तर स्ट्राईक एंड विनायक
ज्याचे 2 झेल सोडले गेले तोच विनायक या सामन्यामध्ये आपल्याला सिद्ध करून दाखवेल का. लो स्कोरिंग मॅच जरूर आहे, मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर ती धावसंख्या तुम्हाला डिफेंड करायची असेल तर कुठेतरी चांगली काम या ठिकाणी करणं गरजेचं आहे गोलंदाजी एंडकडून. अनेक सामन्यांमध्ये बघायला गेलं तर परफेक्ट यॉर्कर टाकण्याची देखील या गोलंदाजाकडे ताकद आहे आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा ऑन दी वर्क अराउंड विकेटने सज्ज झाला आहे विनायक यांच्यासाठी. रिवर्सचा फटका खेळायचा आहे, लागला तर आबाद नाही तर बरबाद इकडे नेणार हा फटका. हेच कामगिरी पहिल्या इनिंगमध्ये स्वप्नील मोरे यांनी केली होती. पहिला चेंडू ज्यावेळेस रिवर्सचा निर्धार केला गेला होता त्यावेळेस तो चेंडू फक्त एकच धाव आली होती, मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर तदनंतरचे लगातारचे 2 षटकार रिवर्स स्वरूपात आले होते. अराउंड विकेटने पुन्हा एकदा स्वप्नील मोठा फटका खेळायचा आहे. गुटनाटे एक तमाशा ते एक टॉपेज लागले आणि तदनंतर चेंडू चाललाय शॉर्ट स्लिप स्क्वेअर लेग रिजनमध्ये एका धावेसाठी. नक्कीच तरी चांगली गोलंदाजी यावेळेस केली जाते, कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम केलं जाते फलंदाजांना. मात्र धावसंख्येचा विचार करायला गेले तर आतापर्यंत 32 ही धावसंख्या उभारली गेली, म्हणजे काय 13 चेंडूंमध्ये अजून देखील 16 धावांची गरज असेल. यावेळेस डिफेंडिंग चॅम्पियन होण्याचं काम केलं जाईल का 80-11 नांदूड संघाकडून, तर दुसऱ्या बाजूला लो स्कोरिंग मॅच सहजासहजी जिंकली जाईल का हे देखील बघणं गरजेचं आहे. इनसाइड एज घेऊन चेंडू चालला आहे स्लिप रिजनमध्ये, चांगल्या ताकदीचं क्षेत्ररक्षण केलं जातं आहे. डायरेक्ट हिट यावेळेस यष्ट्यानं येऊन आदळली असती तर कदाचित आनंद माघारी परतताना दिसला असता. मात्र धावसंख्या झाली आहे 4 षटका अखेरीस 48 धावांचा पाठलाग करायचा असताना 33 धावा, म्हणजेच काय 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज असेल. तेजस यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाचा विचार करायला गेले तर गेम चेंजिंग ओव्हर त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. आता मात्र समीकरण येऊन पोचलंय. दरम्यान चाफेरी गावचे माजी सरपंच, सध्याचे विद्यमान उपसरपंच आणि आमचे भंडारी समाजातील नेहमीच सहकार्य करणारे ज्यांचा जास्त मित्रपरिवार भंडारी समाजातील आहे असे आमचे मित्र महेशजी चौगुले यांचं स्वागत प्रल्हाद हळदणकर यांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद महेशजी चौगुले. त्याचसोबत आमचे सहकारी गणराज केदार हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचासुद्धा इथे विविधांच्या हस्ते स्वागत होत आहे. गणराज केदारी नेहमीच आमच्या समाजासोबत हिरिरीने काम करणारे गणराज केदारी यांचे इथे स्वागत होत आहे. धन्यवाद. नक्कीच तरी मैदानाच्या आतमध्ये विचार करायला गेले तर अनेक झटापटी होताना दिसल्या. 12 चेंडूमध्ये 16 15 धावांची गरज असताना या चेंडूवर चौकार आलाय, तर दुसऱ्या बाजूला तो चौकार कुठेतरी थांबणं गरजेचं होतं. या सामन्याची उत्सुकता जर वाढवायची होती तर तो चौकार कुठेतरी थांबणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी फक्त एकच धाव खर्च झाली असती, त्या ठिकाणी तब्बल 4 धावसंख्या खर्च झाली. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तेजस सज्ज झाला विनायकसाठी. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय का, त्या दरम्यान एक धाव धावून कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. या खेळाडूने चांगलं प्रभावित करतो आजच्या दिवसामध्ये. जरूर त्याला 2 जीवनदान भेटलेत, मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर ज्या ठिकाणी त्याचे झेल सोडले गेले आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक दिशा धरून आहे, एक टक धरून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना दिसतोय. जो चौकार सोडला गेला, जे झेल सोडले गेले त्यानंतर त्याच्या बॅटमधून जाऊन 2 चौकार बघायला भेटले होते. तोच विनायक पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला तेजस अनेक प्रयत्न करतोय आपल्या संघाला जिंकवण्यासाठी, मात्र क्षेत्ररक्षक थोडीशी कमकुवत साथ बघायला भेटते. आता मात्र रिवर्सचा अटेन, तो देखील पायाचा आसरा घेऊन यावेळेस देखील थोडीशी चूक, थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होताना दिसतंय. हीच कमजोरी राहिले या संघाची फलंदाजी करत असताना. जरूर छोटी धावसंख्या उभारली गेली, मात्र सेकंड इनिंगमध्ये क्षेत्ररक्षकांची साथ भेटली असती तर कदाचित यावेळेस हे दृश्य वेगळं बघायला भेटलं असतं.
मात्र थोडंसं निराश केलं क्षेत्ररक्षकांनी देखील. तर दुसऱ्या बाजूला आनंद आता मात्र स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एका चेंडूवर एक धावसंख्या उभारली गेली, तोच आनंद स्ट्राईक एंडला खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला तेजस हळदणकर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. आतापर्यंत 1.3 षटक त्याच्या माध्यमातून हाताळले गेले आहेत. म्हणजेच काय 9 चेंडू हाताळत असताना त्याने 10 धावसंख्या खर्च केले एका गाड्याच्या मोबदल्यात. अराउंड विकेटने लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात गोलंदाजी करताना दिसेल तेजस. हा पिच बॉल यावेळेस हाय जम्प घेऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला जातोय आणि एक धाव यावेळेस धावून कंप्लीट केली जाते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी मनस्थिती भरकटताना दिसते. कारण विचार करायला गेलं तर उन्हाचा पारा यावेळेस गरमीने हैराण केलं आहे प्रत्येक असणाऱ्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला जातो या तडपत्या उन्हामध्ये विनायकच्या माध्यमातून. चांगला प्रभावित करतोय गोलंदाजी करत असताना. ज्याने अंतिम षटक हाताळलं होतं त्यामध्ये 12 ही धावसंख्या खर्च केली गेली होती. तोच विनायक यावेळेस फलंदाजी करताना दिसतोय. लोअर फुल टॉस ऑफसाईडला खेळायचं आहे, रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातोय. एकदा धावून कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का तो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चालवलं गेलं आहे. मात्र अंतिम क्षणी निर्णायक कॉल दिला गेला आणि कंप्लीट 2 धावा या चेंडूवर केल्या जातील. धावसंख्या आतापर्यंत पोहोचले 43 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. अजून देखील या षटकातील अंतिम चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजेच काय 7 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असेल. ओव्हर द विकेटने चांगला प्रभावित करत होता. मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे कमकुवत दिसले. तर स्ट्राईक एंडला विनायक खेळताना दिसतोय. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक पोहोचतोय का चेंडूपर्यंत निसटलाय. पुन्हा एकदा चूक होते क्षेत्ररक्षकाकडून. फार मोठे निराश आजच्या दिवसामध्ये केलंय क्षेत्ररक्षकांनी 80-11 नांदेड संघाच्या खेळाडूंनी. म्हणजे अनेक वेळा लीग कॉन्टेस्ट जेव्हा भरवले जातात तेव्हा गोलंदाज फलंदाज ज्यावेळी आपण चॉईस करतो त्यावेळेस एकाच दुसरे चांगले क्षेत्ररक्षक देखील घेत चालला. हेच आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतंय. हॅलो. दरम्यान यानंतर होणारा सामना आहे प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स वरवडे वर्सेस जयगडचा राजा संतकोल. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स समोर यायचं आहे. मी महेशजी चौगुले यांना विनंती करतो की आपण कृपया नाणेफेक करायचे. जयगडचा राजा वर्सेस प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स समोर जायचं आहे. कृपया महेशजी चौगुले यांच्या हस्ते इथे नाणेफेक होते. कॅमेरा कव्हर करायचा आहे कृपया. पुढच्या सामन्याचा हा नाणेफेक होतोय. यानंतर हा लगेचच सामना सुरू होईल याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. चेतन बोरकर यावेळेस ऑन दी मार्क. 6 चेंडूंमध्ये 1 धावांची गरज असेल. मोठा फटका खेळलाय समोरच्या दिशेने स्टेट डाऊन दी ग्राउंड. महेंद्रसिंग धोनी स्टाईल सामन्याला समाप्त केलंय आणि जय भंडारी चषक 2024 सीझन 1 यामधील पहिला सामना जिंकलाय गोपाळकृष्ण मालगुंड संघाने. बिग 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 कॉंग्रॅच्युलेशन्स. दोन्ही संघाचे संघमालक संघनायक यांच्या इथे नाणेफेक होते. बघूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागतोय. मला वाटतं नाणेफेकीचा कौल लागलेला आहे तो प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. अभिनंदन प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स. आपण आपला बसण्याचा खेळाडू कक्ष आहे तो निवडायचा आहे आणि तिथे बसून घ्यायचा आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या खेळाडूला खेळाडू कक्ष निवडण्याची संधी असणार आहे. मला वाटतं सुधाकर शेठ मोरे खेळाडू कक्षामध्ये आपली बसण्याची व्यवस्था आहे तिथे त्यांनी बसून घ्यायचं आहे. तसेच जयगडचा राजा संघाने दुसऱ्या पॅव्हेलियनमध्ये बसायचं आहे. लगेचच हा सामना सुरू होतो. आपला निर्णय कळवायचा आहे. प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स संघाने आपला गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स संघाने आणि आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं. तसेच जयगडचा राजा संघाने आपले 2 प्राथमिक फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. लगेचच हा सामना सुरू होत आहे. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना त्यामध्ये मोलाचं योगदान राहिलं विनायक याचं. 17 चेंडूंमध्ये 32 धावांची खेळी त्याने केली. आनंद याने 3 चेंडूंमध्ये 8 धावा उभारल्या.
प्रज्ञेश याने 6 चेंडूंमध्ये 6 धावा आणि त्यानंतर ऋतिक याने 3 चेंडूंमध्ये 5 धावा.